कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया. अर्जुन संपूर्ण सुभेदार कुटुंबाची चांगलीच जिरवतो. तो पूर्ण आजी, कल्पना, अश्विन या सगळ्यांना दुतोंडी म्हणतो आणि हे सिद्ध सुद्धा करून दाखवतो. तो पूर्ण आजीला म्हणतो, तू तर नेहमी म्हणतेस की सायली या घरची सून नाहीये, मग तुझी छोटी लाडकी सून तिची धाकटी जाऊ कशी झाली? हाच तुझा दुतोंडीपणा आहे. पूर्ण आजीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, बस झालं अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, आता तर सुरुवात झाली आजी, माझं पुढचं ऐकून घे. जेव्हा आमचं लग्न झालं पहिल्या दिवशी माझ्या बायकोने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला, तेव्हा तुम्ही तो पाहिलाही नाही, चाखलाही नाही. तो अन्नाचा अपमान नव्हता का? मग तुझ्या लाडक्या धाकट्या सुनेने, नाच सुनेने बनवलेला नाश्ता आम्ही नाही चाखला, मग तो अन्नाचा अपमान कसा काय झाला? याला म्हणतात दुतोंडेपणा. तेव्हा पूर्ण आजी खूप चिडते आणि म्हणते, अर्जुन आता मी तुझा दुतोंडीपणा दाखवते. आता तू म्हणतोय की अण्णा नाही खाणार, मग तेव्हा तू म्हणाला होतास की तुम्ही अन्नाचा अपमान करताय. तू जो अन्नाचा अपमान आता करतोय ना, त्याला म्हणतात, कोणता शब्द आहे तो? विमल. परंतु विमल काहीच बोलत नाही. तेव्हा कल्पना खूप उद्धटपणे बोलते, बोल ना विमल, आता तोंड उघड. कोणता शब्द होता तो? विमल म्हणते, दुतोंडी. अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो, वा पूर्ण आजी, तू तर एका ॲडव्होकेटची आजी म्हणून शोभतेस, परंतु मी हे काही खाणार नाही. तुला काय मला शिक्षा करायची असेल ती तू करू शकतेस. तेव्हा प्रिया नाटक करू लागते की पूर्ण आजी, या दोघांना कोणतीही शिक्षा देऊ नका. तर सायली म्हणते, प्रिया हे दोघे बोलताय ना म्हणून मी गप्प आहे, तू कशाला मध्ये बोलतेस? अर्जुन हसू लागतो. तर पूर्ण आजी म्हणते, नाही, मी तुम्हाला शिक्षा देणार नाहीये, परंतु तुम्हाला प्रियाने बनवलेला नाश्ता खावाच लागेल. अर्जुन त्यासाठी नकार देतो, परंतु सायली त्याला हट्ट करते. त्यामुळे हे दोघे सुद्धा नाश्ता करायचं हो म्हणतात. तर अर्जुन म्हणतो, नाश्ता करायला मी तयार आहे, परंतु तूच नियम बनवलाय ना की आपण एकाच वेळेस एका डायनिंग टेबलवर बसून नाही खाऊ शकत, मग त्याचं काय करायचं? पूर्ण आजी गप्प बसते. तर कल्पना चिडून म्हणते, अर्जुन नाटकं बस झाली, गपचूप खायला बस. अर्जुन आणि सायली हे दोघेही डायनिंग टेबलवर बसतात. सायलीला खूप आनंद होतो की आपण संपूर्ण कुटुंबाबरोबर एकत्र बसून नाश्ता करतोय. अर्जुन आणि सायली प्रियाने बनवलेला उपमा खातात, परंतु हा उपमा इतका बेचव असतो की या दोघांना एक घास खाताच कळतं की हा अतिशय बेचव बनवलेला आहे. अर्जुन हा लगेच पाणी घटाघटा पिऊन टाकतो. त्याचे एक्सप्रेशन पाहून सगळ्यांनाच कळतं की त्याला हे नाही आवडलंय. अर्जुन हा पूर्ण आजीला म्हणतो, किती खोटं बोललीस तू. तू तर म्हणाली होती आम्हाला शिक्षा नाही देणार, आणि तूच आम्हाला शिक्षा देतेस. हा उपमा पूर्ण खाणं म्हणजे किती मोठी शिक्षा आहे. हे ऐकून अश्विनला खूप राग येतो. प्रियासुद्धा खूप चिडते. तर कल्पना म्हणते, गपचूप सगळा नाश्ता खाऊन घे. अर्जुन हा कसाबसा एकानंतर एक घास खात हा उपमा संपवतो आणि तो सायलीला म्हणतो, मला तर वाटतं ज्या कैद्यांना फाशीची शिक्षा दिली आहे त्यांना हा उपमा खायला द्यायला पाहिजे, म्हणजे ते उपमा खातील आणि मरून जातील, त्यांना फाशी द्यायची गरजच पडणार नाही. हे ऐकून सायली आणि विमल हसू लागतात. तर कल्पना ही अर्जुनवर ओरडते आणि त्याला म्हणते, खाऊन झाले ना, आता तू जा. सायलीसुद्धा कसाबसा हा नाश्ता संपवते. तेव्हा अर्जुन हा जाताना प्रियाला म्हणतो, तू नाश्ता बनवला, परंतु त्यात प्रेम नव्हतं. कारण जेव्हा कुणीही जेवण बनवतं त्याच्या मनात ज्या भावना असतात ना, त्याच त्याच्या जेवणात उतरतात. त्यामुळे प्रेमाने जेवण बनवलं तर नक्कीच चांगला बनेल, आणि तुझं जेवण तर कधीच चांगलं बनू शकत नाही. असं म्हणून अर्जुन तेथून निघून जातो. परंतु अश्विन हा प्रियाचं कौतुक करतो की उपमा तसा बरा होता, तू नको काळजी करू. सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. तेव्हा प्रिया ही सायलीला म्हणते, पाहिलंस का, मी तुला सुभेदारांपासून आणखीन दूर केलं आणि मी त्यांची आवडती आणि तू नावडती सून आहे. सायली हसू लागते आणि म्हणते, उलट मी आज सगळ्यांबरोबर बसून नाश्ता केला. कालपर्यंत कुणीही मला येथे बसू देत नव्हतं, याचा विचार तू कर. असं म्हणून सायली तेथून निघून जाते. प्रियाला खूप राग येतो. मी इतका फ्लॉप प्लॅन कसा बनवला? सायली ही सगळ्यांच्या जवळ आली हा विचार करून तिला खूप राग येतो. थोड्या वेळानंतर अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये प्रियाबद्दलच बोलत असतात की प्रियानेच हा सगळा डाव तयार केला. तेवढ्यात सायलीला तो स्कार्फ भेटतो जो त्यांनी तो बुटीकमधून आणला होता, आणि त्याबरोबर बिलही असतं. सायली अर्जुनला हे बिल दाखवते आणि म्हणते, पाहिलं का, त्या बुटीकमधून आपण हा स्कार्फ घेतला तर आपल्याला बिल मिळालं. अर्जुनची ट्यूब पेटते आणि तो म्हणतो, याचाच अर्थ साक्षीने जर तेथे खरेदी केली असेल
तर तिचंही नाव असेल आणि डुप्लिकेट बिलसुद्धा असेल आणि कोर्टात आपल्याला हे सिद्ध करता येईल की आश्रमात जे व्हिजिटिंग कार्ड पडलं होतं ते साक्षीकडूनच पडलं असेल. या दोघांनाही ही कल्पना खूप आवडते. आज रात्री आपण तेथे जायचं आणि डुप्लिकेट बिल शोधायचं असं दोघे ठरवतात. थोड्या वेळानंतर सायली ही मधुभाऊंच्या रूममध्ये जाऊ लागते. प्रिया हे पाहते आणि तिच्या मागे मागे जाते. सायली मधुभाऊंना म्हणते, तुम्ही हे ब्लँकेट राहू द्या. तर मधुभाऊ सांगतात, ते जाऊ दे, मला प्रियाबद्दल काहीतरी बोलायचंय. तेव्हा सायली विचारते, त्यांचं आणि अश्विन भाऊजीच्या लग्नाबद्दलच बोलायचंय ना? मधुभाऊ म्हणतात, हो, पण तिने असं का केलं असेल? तू तर सांगितलं होतं की जावई बापू आणि प्रियाचं लग्न लहानपणी जमलं होतं. प्रिया हे सगळं लपून ऐकत असते. तेव्हा सायली सांगते, तिचं ते होऊ शकलं नाही ना, म्हणूनच तिने सूड घेतलाय. मधुभाऊ म्हणतात, सूड बुद्धी तर तिच्यात आहेत, परंतु मला नेहमी हा प्रश्न पडतो की किल्लेदार किती चांगली माणसं आहेत. त्या प्रतिमाताई, रविराज सर हे किती चांगले आहेत. त्यांची मुलगी प्रिया अशी कशी असू शकते? मला तर वाटतं त्यांनी पुन्हा एकदा तपासणी करून घ्यायला हवी, म्हणजे सत्य कळेल. हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. हे थेरड्या, तू कशाला नको तेथे चौकशा करतोयस? कशाला माझा जीव धोक्यात घालतोय? अशी बडबड ती करते. आणि हे लॉकेट जर मधुभाऊने पाहिलं तर माझा तन्वीचा बुरखा लगेच फाटेल अशी भीतीही तिला वाटते. तेव्हा सायली म्हणते, तो विषय सोडा, परंतु तुमच्या केसबद्दल आम्हाला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लक्ष देऊन ऐकू लागते, पण त्याच वेळेस तिचा मोबाईल खाली पडतो आणि ती तिथून पळून जाते. सायली बाहेर येऊन पाहते तर तेथे कुणीही नसतं. परंतु प्रियाला मात्र खूप भीती वाटते की आता यांना कोणते नवीन पुरावे सापडले आहेत, आपल्या विरुद्ध काही सापडले तर नसेल ना. इकडे नागराज आणि महिपत हे दोघे मस्त जेवण करतात, दारू पितात. तेव्हा महिपत हा नागराजला म्हणतो, आपण इथे भारी रस्सा हाणतोय, पण तिकडे माझ्या पोरीचे हालहाल होत आहे. ती जेलमध्ये आहे, तिला चांगलं खायला मिळत असेल की नाही? नागराज महिपतला समजावून सांगतो, तेथे आपला माणूस आहे, आपला ओळखीचा कॉन्स्टेबल. त्याने सांगितलंय की तो साक्षीला कोणताही त्रास होऊ देणार नाही. तू नको काळजी करू, सगळं नीट होईल. तेवढ्यात तिथे एक मोलकरीण येते आणि सगळं आवरू लागते. महिपत हा नागराजला बाजूला घेतो आणि म्हणतो की त्या मधुभाऊला लवकरात लवकर शोधायचं आणि त्याचा जबाब घ्यायचा, मग त्याला खुपसतोच. नागराज हा महिपतला समजावून सांगतो, हाणामारीच्या गोष्टी करू नको. आता हत्यारापेक्षा डोक्याने वागायला हवं, तरच काहीतरी होऊ शकतं. हे दोघेही बाहेर निघून जातात. तर या मोलकर्णीला तेथे एक कागद भेटतो, ज्यात मधुभाऊंचा कबुली जबाब असतो की मी स्वतः आत्महत्या करत आहे. साहेबांना हा कागद द्यायचा की कोठे ठेवायचा या विचाराने ही मोलकरीण एका फाईलमध्ये हा कागद ठेवून जाते. संध्याकाळी सगळेजण जेवण करतात, परंतु प्रिया मात्र अश्विनची वाट पाहायची ठरवते. यावरून कल्पना आणि पूर्णाजीला तिचं खूप कौतुक वाटतं की आपली प्रिया ही अश्विनवर किती प्रेम करते, त्याला खूप चांगली लाईफ पार्टनर मिळाली आहे. परंतु सायलीला मात्र टेन्शन आलेलं असतं, कारण प्रिया जर हॉलमध्येच थांबली तर आपण त्या बुटीकमध्ये कसं जाणार, पुरावे कसे शोधणार? त्यामुळे ती रूममध्ये येऊन अर्जुनला याबद्दल सांगते. अर्जुनला सुद्धा विचार पडतो की आता काय करायचं. तो सायलीला म्हणतो, तुम्ही काही करून त्या प्रियाला तिच्या रूममध्ये पाठवा, म्हणजे आपल्याला बाहेर पडता येईल. सायली म्हणते, मी सांगितल्यावर ती माझं कधीच ऐकणार नाही. तर अर्जुन तिला आठवण करून देतो की आजपर्यंत प्रिया आणि अस्मिताईने तुम्हाला जितक्या जास्त त्रास दिलाय, तो त्रास आठवा आणि तिला रूममध्ये पाठवण्याची काहीतरी आयडिया शोधा. तेवढ्यात सायलीला कल्पना आठवते की त्यांनी माझ्याबरोबर ते केलं, मीच आता तिच्याबरोबर ते करणार. हे ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू अर्जुन आणि सायली त्याच बुटीकमध्ये जातील आणि तेथे साक्षीबद्दल माहिती गोळा करतील. त्यांना माहिती सापडेल, परंतु त्याच वेळेस तेथे कोणीतरी येईल आणि अर्जुन सायलीला रंगेहात पकडणार. मग आता अर्जुन आणि सायलीला कोणी रंगेहात पकडलं असेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.